नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. परीक्षा सुरू झालेल्या आहेत. या काळात टेन्शन, ताणतणाव खूप असतो. तर त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना आहार कसा द्यावा याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. परीक्षेदरम्यान योग्य आहार महत्त्वाचा का आहे? काय खावे आणि काय टाळावे याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच काल परवापासून 10वीचे पेपर सुरू झालेले आहेत आणि 12वीचे पेपर देखील आजपासून सुरू झालेले आहेत. विविध शाळा आणि कॉलेजमधील परीक्षांना आजपासून सुरुवात झालेली सुद्धा आहे. अभ्यासाच्या दृष्टीने तुमचे आरोग्य व्यवस्थित असणे फारच महत्त्वाचे आहे. म्हणूनच परीक्षेच्या काळामध्ये योग्य खाण्याच्या सवयी महत्त्वाच्या का आहेत हे या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर शाळकरी मुलांसाठी वर्षातील सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजे वार्षिक परीक्षांचा काळ असतो. या काळामध्ये केवळ बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाही तर सर्व वर्गातील मुलांनाही आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. परीक्षेची तयारी करत असताना आणि परीक्षेच्या काळात अभ्यास करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच आहाराकडे लक्ष देणेही आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी तयारी आणि परीक्षेच्या काळात योग्य आहार घेतला नाही तर त्याचा आरोग्य आणि अभ्यासावरही विपरीत परिणाम होतो. कारण पोट भरलेले राहून जेवणामध्ये पौष्टिकता असेल तर शरीराला अनेक फायदे होतात. येथे जाणून घेऊया बोर्डाच्या परीक्षेदरम्यान मुलांनी कोणते पदार्थ खाणे टाळावे. तणावामुळे आपल्या भुकेवर फारच परिणाम होतो. बहुतांश मुले परीक्षेच्या वेळी तणावामध्ये राहतात. यामुळे भूक वाढते किंवा कमी होते. अशा परिस्थितीमध्ये अनेक मुले एकतर नीट जेवत नाहीत किंवा परीक्षेच्या तणावाखाली विचित्र पदार्थ खातात. अशा स्थितीत न खाण्यापेक्षा काहीतरी खाणे चांगले आहे हे पालकांनाही पटवून देता येत नाही. मूल काहीतरी खात आहे परंतु ते मुलाच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही, कारण ते शरीरात ऊर्जा मिळत नाहीत. त्यामुळे असे अन्नपदार्थ आणि जंक फूड खाणे टाळावे. अनेक वेळा मुलांना भूक लागत नाही पण ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यामुळे मुलांना वेळोवेळी काहीतरी योग्य खायला देत राहा. भूक लागली नसली तरीही काही ना काही खात राहणे चांगले आहे. म्हणजेच जंक फूड सोडून काही ना काही तुम्ही अवश्य खाऊ शकतात. जसे की परतवलेली मटकी, कडधान्ये किंवा स्प्राउट्सची भेळ. बरोबर. परीक्षेच्या वेळी मुलांना दूध, चीज, टोफू सारखे दुग्धजन्य पदार्थ द्या. याशिवाय अंडी, संपूर्ण धान्य, हिरव्या भाज्या यांसारखे प्रथिनेयुक्त पदार्थ आरोग्यासाठी परिपूर्ण असतात. कार्बोहायड्रेट कमी खा, कारण यामुळे तुम्हाला कधीकधी झोप येते. फॅटी दूध, म्युसली, अंडी आणि टोस्ट, दही, ओट्स, केळी, सफरचंद, नाचणी किंवा रवा डोसा, इडली, पपई, ड्रायफ्रुट्स असे अनेक खाद्यपदार्थ तुम्ही मुलांना देऊ शकतात. कधीही रिकाम्या पोटी परीक्षेला जाऊ नका. घरी बनवलेला निरोगी नाश्ता करा आणि परीक्षेला जा. पहा तुम्हाला परीक्षा किती म्हणजेच तुमचं मन शांत राहील आणि तुम्ही व्यवस्थित पेपर देऊ शकाल. पॅकेज फूड नकोच. जर तुमची मुले चिप्स, कोल्ड्रिंक्स, नूडल्ससारखे अनारोग्य पदार्थ खात असतील तर असे पदार्थ खाणे टाळा. मुलांना भूक लागल्यास मखाना, शेंगदाणे, घरगुती चिवडा, तांदूळ, लाडू, ड्रायफ्रुट्स, भाजलेले वाटाणे, भाजलेले हरभरे असे मुलांच्या टेबलाजवळ ठेवा. या गोष्टींना अजिबातच नाही म्हणा. परीक्षेच्या काळामध्ये पिझ्झा, बर्गर आणि सर्व प्रकारचे जंक फूड टाळा. यामुळे आरोग्याची हानी होते. जास्त नसेल तर परीक्षा संपेपर्यंत त्यांच्यापासून हे पदार्थ दूर ठेवा. मैद्यापासून बनवलेले पदार्थ टाळा. स्निग्ध, खूप गोड आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा. तर आपण आता पुढचा व्हिडिओ पाहूया की हे केल्यास तुम्हाला खूपच सोपा पेपर जाईल. तरी पण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत राहा. 2024च्या 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांकडे परीक्षेची तयारी करण्यासाठी आता म्हणजे परीक्षा सुरू झालेलीच आहे. तरी पण ह्या अशा काही टिप्स आहेत ज्यांनी तुम्ही बोर्डामध्ये 90%हून अधिक गुण मिळवू शकतात. तसेच गुणांना अधिक महत्त्व न देता तुम्ही फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या. वर्षभर अभ्यास करणे आणि बोर्डाच्या परीक्षेच्या 1 महिना आधी परीक्षेची तयारी करणे यामध्ये खूप फरक आहे. बोर्डाच्या परीक्षेपूर्वी मुलांचा दिनक्रम कसा असावा येथे आपण जाणून घेऊया.
तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत उत्तम कामगिरी करायची असेल किंवा 95% अधिक गुण मिळवायचे असतील तर काही गोष्टी लक्षात ठेवा. या काळामध्ये कोणतेही नवीन विषय किंवा अभ्यासातील नवीन संकल्पना वाचण्याची किंवा शिकण्याची चूक करू नका. उजळणीवर पूर्णपणे लक्ष द्या. उजळणी करताना तुम्ही छोट्या नोट्स तयार करू शकता. तुम्हाला कोणत्याही विषयात शंका असेल तर शिक्षक किंवा वरिष्ठांची मदत घ्या. बोर्डाच्या परीक्षेची तयारी करताना आरोग्याचीही खूप काळजी घ्यावी लागते. परीक्षा संपेपर्यंत बाहेरचे अन्न खाऊ नका. फक्त ताजे आणि हलके घरी शिजलेले अन्न खा. जास्त तळलेले किंवा मसालेदार अन्न खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडेल. त्याचा तुमच्या परीक्षेच्या तयारीवर थेट परिणाम होईल. सोशल मीडियावर वेळेचा मागमूसही नको. अशा वेळी तुमच्या मोकळ्या वेळेतही सोशल मीडियाचा वापर करू नका. सोशल मीडियावर वेळ वाया घालवू नका. याशिवाय तुम्ही थोडा वेळ बाहेर जाऊ शकता, गेम खेळू शकता, म्हणजेच एखादा खेळ खेळू शकता किंवा कुटुंब आणि मित्रांशी गप्पा मारून मन मोकळे करू शकता. परिश्रमपूर्वक अभ्यास करण्यासाठी चांगली अभ्यासिका असणे आवश्यक मानले जाते. अभ्यास करताना टेबल आणि खुर्चीचा वापर करा. बसून किंवा अंथरुणावर पडून अभ्यास करू नका. यामुळे आळस येईल आणि तुम्ही झोपत राहाल. अभ्यास करताना झोप येत असेल तर विश्रांतीसाठी थोडा वेळ नक्कीच काढा. म्हणजे कधीही असा कंटिन्यू अभ्यास करत राहू नका. मध्ये 1-2 तास तरी गॅप घेत राहा. आता आपण पाहूया, गणितामध्ये तुम्हाला जर चांगले मार्क मिळवायचे असतील तर काय काय कराल. नंबर सिस्टीम, अल्जेब्रा, कोऑर्डिनेट, जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री, मेन्सुरेशन, स्टॅटिस्टिक्स आणि प्रोबॅबिलिटी अशा 7 युनिट्सचा या अभ्यासक्रमात समावेश करता. बीजगणितामध्ये समावेश आहे. बीजगणितामध्ये जास्तीत जास्त 20 गुण असतात आणि संख्या प्रणाली आणि समन्वय भूमिती युनिटवर आधारित किमान 6 गुणांचे प्रश्न असतात. प्रत्येक युनिटचे मार्क्स वेटेज काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून तुम्हाला त्यानुसार तयारी करता येईल. तर पेपर लवकर पूर्ण करण्याच्या घाईमध्ये किंवा उत्तरे येत आहेत म्हणून ते लिहिण्याच्या गडबडीमध्ये कधीही प्रश्न लिहू नका. प्रश्न क्रमांक लिहायला विसरू नका. शिवाय कोणताही प्रश्न सोडवण्यापूर्वी त्या प्रश्नाचे गुण लक्षात ठेवा. आपण त्यावर काम करण्यासाठी किती वेळ घालवायचा हे ठरवून मग तो प्रश्न सोडवायला घ्या. अशा प्रकारे तुम्ही तुमचा वेळ अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकता. वेळेअभावी कोणतेही प्रश्न अनुत्तरित राहणार नाही ना याची खात्री करा. तर या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि आपण पुढं परत आपण टिप्स पाहूया. नमस्कार.